आवाज माझा स्पष्ट येतोय आहे? तुम्हाला एको वाटतोय माझ्या आवाजात? लाऊड वाटतोय? नाही ना? सर्वात प्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि मी जरा पाठच्या लोकांना विनंती करीन, थोडं पुढे या ना. कशाला पाठी जाऊन एवढं बसायचं? थोडं पुढे आलात तरी चालेल तुम्ही, म्हणजे जरा मला गर्दी दिसेल. तुमच्या तुमच्या या इतक्या छान दिवस आहे, आज तुमचा वाढदिवस आहे, तुमच्या हा वर्धापन दिन आहे. त्या सोहळ्याला मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमचं कौतुक करते. कारण मला असं वाटतं माझी ही चौथी वेळ आहे तुमच्याकडे बोलायची का तीस. हो, मला इतक्या चौथ्या वेळा बोलली, याचा अर्थ मी काहीतरी चांगलं बोलते असा तर मला विश्वास वाटायला लागलेला आहे. थोडंसं ऐकण्यात चूक झाली की काय, पण मी 4ला सांगितल्यानंतर मी लता मंगेशकरच्या 2 गोष्टी फॉलो करते. लता मंगेशकरनी मला मी एकदा मुलाखतीत 2 गोष्टी सांगितल्या होत्या की मी कधीही स्टुडिओमध्ये चप्पल घालून गेली नाही प्राची. का तर ती माझी रोजीरोटी होती बडी. कधी मी रेकॉर्डिंग चप्पल घालून, तसं ते मी ऐकून मी कधीही चप्पल घालून व्यासपीठावर येत नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की मी कधीही उशिरा जात नाही कुठे. इन टाईम 5 मिनटं आधी जाते. ते मी फॉलो करते, नेहमी फॉलो करतो. तुम्ही 4ला सांगितले, मी 4ला 5 मिनटं असताना साधारण असते. आजच थोडी तुमची गडबड झाली. आजचा माझा विषय पण इतका सुंदर आहे त्यांनी निवडलेला आहे की गाणं, कवितेचं गाणं होताना आपल्याला नेहमी, आज तुमचं जे वय आहे, ज्या वयात तुम्ही आहात, सगळे रिटायर्ड झालेले आहेत, म्हणजे नक्कीच सगळे 60च्या वरती असतील असा माझा अंदाज आहे. आणि तुमचं हे जे एक युग गेलं आहे हे गाणी ऐकून गेलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते, गाणं हे असं असतं ना की ते आपल्याला चिरतरुण करतं. कुठचीही, म्हणजे पु ल देशपांडे म्हणायचं ना, तुम्हाला काही आवड नसली तरी चालेल, कुठचाही छंद नसला ना, खरं तर छंद लावावा माणसाने, पु ल म्हणतात की त्यांनी म्हातारपण येत नाही. पण तुम्हाला कुठचाही छंद नसला तरी चालेल, फक्त तुम्हाला गाणं ऐकायचा छंद असला की तुमचं म्हातारपण सुखी जातं. पण हे गाणं म्हणजे काय, ह्या कविता म्हणजे काय, हे कसं तुमच्यापर्यंत येतं, काय काय त्याच्याबरोबर असतं, ह्याचा थोडासा मी तुम्हाला एक इतिहास सांगणार आहे. काही निवडक कवी आहेत, काही गीतकार आहेत, काही संगीतकार आहेत. त्यांच्यावर गाणं म्हणजे काय. खरं तर बघा, एका कवितेने एका गझलेला प्रश्न विचारला होता. आता कविता काय आणि गझल काय, त्याला एकदा चाल लागली की आपण त्याला गाणं म्हणतो. आपण असं नाही म्हणत, हे ती कविता वाच बघ, गदिमांची ती कविता माहिती आहे, किंवा सुरेश भटांची ती गझल, नाही, आपण म्हणतो ते गाणंच. मग कविता एकदा गझलला म्हणाली की मी कविता, तू गझल, मग लोक आपल्याला गाणं का म्हणतात, गाणं कसं होतं आपलं. तेव्हा त्या गझलेने इतकं सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, कसे आहे माहिती आहे, संगमरवरी दगड बघितलायस ना तू, तो खूप सुंदर असतो, तो गुळगुळीत असतो, तो नितळ असतो, तो छान दिसतो, सगळं असतं. पण तो जेव्हा तो नुसता असतो तेव्हा तो नुसता छान दिसतो. पण जेव्हा एखादा मूर्तिकार त्याला घडवतो, त्याला देवाचा आकार देतो, तेव्हा त्याला लोक देव म्हणायला लागतात. हा देव आहे, तोपर्यंत त्याला देव म्हणत नाही. मग त्याची प्राणप्रतिष्ठा होते. आणि एकदा का प्राणप्रतिष्ठा झाली की कोणीच त्याला संगमरवर म्हणत नाही, फक्त लगेच म्हणतात ही कृष्णाची मूर्ती, ही गणपतीची मूर्ती. तसं आहे, आपण कविता आणि हे आहेत, आपल्यावर संगीताचे संस्कार होतात. एकदा का आपल्यावर संगीताचे संस्कार झाले की लोक आपल्याला गाणं म्हणायला लागतात. म्हणजे गाणं तरी कसं हो, गाणं कसलं, म्हणजे मला वपूंचं खरंच नवल वाटतं. ते म्हणे गाणं म्हणजे कशाला गाणं म्हणायचं, काहीतरी म्हणजे साचलं आहे माझ्याकडे, मला सुचतं आहे म्हणून मी लिहितो. नाही, म्हणजे सुचेल ते लिहितं, ते गाणं नाही. काहीतरी मनात साचलं आहे, ते साचलंय, त्याला गाणं म्हणायचं. मी शब्द लिहिलेत, खूप शब्द लिहिले, त्या शब्दांचा तुम्हाला अर्थ कळला म्हणजे गाणं का नाही हो. 2 शब्दांच्या मधली जी जागा असते ना, ती जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा ते गाणं होतं. अहो, गाणं म्हणजे पहाट पक्ष्यांचं विहरण म्हणजे गाणं आहे, किलबिलाट म्हणजे गाणं आहे, सूर्याचा उदय म्हणजे गाणं आहे. गाणं आपल्याला जगवतं. म्हणजे मला आधी सांगायचं वाटतं की हे जे गाण्याला संगीत लागतं, हे संगीत जे आहे, हे 16 संस्कार माणसाचे, तुम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत जे 16 संस्कार आहेत, ते 16 संस्कार ह्या संगीताशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. इतकं सुंदर हे संगीत आहे. बरं, ह्या संगीताची निर्मितीच तुमच्या निखळ आनंद जर का कशात मिळत असेल तर तो संगीतातून मिळतो. म्हणजे जेव्हा असं वाटायला लागलं ब्रह्मदेवाला की काहीतरी चैतन्य पाहिजे,
काहीतरी पाहिजे म्हणून त्यांनी ओंकाराला सांगितलं की इथे असं असं काहीतरी तयार कर की त्याच्यातनं निखळ आनंद मिळाला पाहिजे, असा आनंद मिळाला पाहिजे की सर्वोच्च उच्च कोटीचा आनंद मिळाला पाहिजे. म्हणून ओंकाराने संगीताची निर्मिती केली. ओंकाराने ते संगीत ब्रह्मदेवाला शिकवलं, ब्रह्मदेवाने ते सरस्वतीला शिकवलं, सरस्वतीने शंकराला शिकवलं, शंकराने ते पार्वतीला, आणि पार्वतीने नारदांना शिकवलं. आणि नारद तुम्हाला माहिती आहे इथे तिथे जात असतात. नारदाने ते हनुमंतांना शिकवलं आणि ते पृथ्वीवर आलेलं आहे. इतकं ते पवित्र संगीत आहे. आणि अशा संगीतातनं ह्या चाली, तुम्ही जर का पाश्चात्य पिक्चर बघितले ना तर त्यांच्याकडे गाणी नसतात हं. पण आपल्याला गाणी लागतात, गाणी लागतात. आणि आपल्याकडे नुसती गाणी लागत नाही. पूर्वी काय, पूर्वी गाणी नसेल, तुम्ही म्हणाल पूर्वी तर गाणी होती, होती ना, कित्येक वर्षापासून गाण्याचा इतिहास चालू आहे. पण तुम्ही म्हणाल भावगीतं, पूर्वीची गाणी थोडी अभंगात होती. अभंग म्हणजे खडे बोल आणि भावगीत म्हणजे मनाच्या भाव. संतांनी सगळी गाणी लिहिली आपण म्हणू शकणार नाही, संतांनी सगळे अभंग लिहिले आहेत. म्हणजे अनंताशी संतांचा जो संवाद चालला असतो त्याला अभंग म्हणतात. त्याच्यात त्यांना परमेश्वराचा स्पर्श असतो त्या अभंगांना. पण गाणी म्हणजे काय, पूर्वीची गाणी होती. ह्या गाण्यांना मुक्त छंद, त्याच्यानंतर कितीतरी वृत्त आहे. तुम्ही बघाल तर ओवी छंद आहे, भुजंग प्रयास आहे, अशा वेगवेगळ्या ह्याच्यात ही गाणी लिहायला लागली. आणि गाणी आपल्याकडपर्यंत आपल्या महाराष्ट्राचे जे 5 पंचकवी, ज्यांना आपण भावगीतं, ज्यांच्या भावगीताचा पाया रचला असे म्हणजे केशवसूत, गोविंदाग्रज, ज्यांना आपण राम गणेश गडकरी म्हणतो, ते गडकरी, नारायण टिळक, ह्या सगळ्यांनी मिळून ह्या भावगीतांना म्हणजे जन्म दिला. म्हणजे भावगीतं सुरू झाली आपल्याकडे. तसं बघायला गेलं तर पहिलं जे भावगीत आहे, हे पहिलं भावगीत रेकॉर्ड झालं 1925 साली. ते म्हणजे राजहंस माझा निजला, हे गोविंदाग्रजांचं, अर्थात राम गणेश गडकर यांचं. मला ह्या गीताचं पण मला खूप नवल वाटतं. आता मी राम गणेश गडकर यांचं इतके कार्यक्रम केले म्हणून सांगते, हे जे गाणं आहे राजहंस माझा निजला, ह्या गाण्याची निर्मिती कशी झाली बघा. खूप वेळा लोकांना वाटतं की अरे गाणं लिहायचं आहे म्हणजे असं मस्त तलाव पाहिजे, इथे हिरवळ पाहिजे. नाही हो, कित्येक मी अशा कवितांच्या कविता तुम्हाला आता सांगणार आहे की त्या कशा लिहिल्या गेल्यात. आता हे राजहंस माझा निजला गोविंदाग्रजांचं म्हणजे गोविंदा हा राम गणेश गडकरांचा भाऊ होता, जो विंचू चावून वारला. अर्थात त्यांचं नाव त्याने आईला सांगितलं होतं की मी हे माझ्या भावाचा मरून देणारच नाही, मी अखंड त्याला जिवंत ठेवीन. आणि राम गणेश गडकर यांनी गोविंदाग्रज हे नाव कवितेसाठी घेतलं. अर्थात त्यांची 5 टोपण नावं आहेत, वेगवेगळी आहेत, ते जाऊन दे, पण फक्त आपण कवितेचा विचार करणार आहे. आणि ज्या दिवशी गोविंदा गेला त्याचा 3रा दिवस होता. त्यावेळेस ते पुण्याला राहायचे सगळे. पुण्याला राहत असताना ते 3ऱ्या मजल्यावर राहायचे, 2ऱ्या मजल्यावर. आणि तुम्हाला माहिती आहे माणूस गेले की हा तो भेटायला येतो. आई म्हणाली जा रे, वाण्याकडनं जरा सामान आण. म्हणून राम गणेश गडकरी ते सामान आणण्यासाठी वाण्याकडे आले. आणि पूर्वीनं कागदाच्या पुड्या बांधायच्या असे, तुम्ही काही माहितलं ना की अशा पिशव्या नसायच्या काय, तर वाण्याला त्यांनी सामान चालले वाण, आणि वाण्याला सांगले एक कागद दे रे. अर्थात गडकऱ्यांची ती सवयच होती की छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, अशा बारीक बारीक एका कागदावर 5-6 कविता लिहून ठेवायची. आणि त्यांनी कागद मागितलं. म्हणजे कशाला पाहिजे कागद, आणि ते लिहित बसले. इथे आई आपली वाट बघते, राम गेलाय खाली, राम गेलाय खाली. शेवटी राम गणेश गडकरांचे मोठे भाऊ होते, त्यांनी वरनं हाक मारली, राम वर ये ना, पाहुणे आलेत भेटायला. हळूच बोलले, पाहुणे आलेत भेटायला. थांब म्हणे दादा. किती कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, नुसता विश्वास नाही, याला आत्मविश्वास म्हणतात. थांब दादा, असं गाणं लिहितोय म्हणे की बघ म्हणे. ह्या गाण्याची खूप खूप लोक हे गाणं लक्षात ठेवून, किती विश्वास असा. बघायला गेलं तर जिवंतपणी कोणीही राम गणेश गडकरांचं साहित्य फार, ते जिवंत असताना कोणीही वाचलं नाही, त्यांना फार नव्हतं. म्हणजे अत्रे म्हणतात ना, गडकरी गेले आणि सरस्वतीच्या गळ्यातले ताईत झाले, तसं ते होतं. तर त्याच्यामुळे जेव्हा हे गाणं लिहितं, आणि त्याने लिहिलं, आई सारखी म्हणायची माझा राजहंस गेला. आता मुलगा गेल्यानंतर आईला कोटच्या वाटेल माझं राजहंस. आणि त्यांनी तेव्हा ते गाणं लिहिलं, राजहंस माझा निजला. बरं, हे गाणं आहेत ना, हे गाणं खूप मोठं आहे. अर्थात गडकऱ्यांची सगळीच गाणी मोठी आहेत, 2 पानांची गाणी. गडकरांना दीर्घच काव्य, त्यांनी छोटं कधी लिहिलंच नाही. आणि ते 7 कडवी लिहिली. आणि त्याच्यानंतरची जी कडवी आहे ना, जेव्हा त्यांचं स्वतःचं 8 महिन्याचं बाळ गेलं, ते बाळ त्यांच्या पत्नीच्या मांडीवर झोपलं होतं. ते झोपल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की माझी आई
गोविंदा गेल्यानंतर असं म्हणत होती आणि आज माझी बायको सारखं त्या बाळाला आणि मग पुढच्या त्यांनी काही लिहिलं आणि ते गाणं रेकॉर्ड झालं. आज राजहंस माझा निजला हे गाणं लिहून लिहून सुद्धा 125 वर्ष झाली आहेत, पण ते गाणं आपल्याला अजूनही आठवतं. अर्थात गडकऱ्यांचं काही प्रश्नच नाही हो. मध्यंतरी एक मुलाखत चालली होती, नाव नाही घेणार, खूप दिग्गज सगळे कलाकार होते. त्याच्यात त्यांनी म्हणाले की आमच्या शोलेला आता 50 वर्ष झाली आहे, शोले पिक्चरला, पण अजूनही लोक गब्बरला विसरले नाही. 50 वर्ष, फक्त 50 वर्ष झाली तरी गब्बरला लोक विसरले नाही. अरे 50च झाली, गब्बर विलन होता तरी विसरले नाही. तेव्हा त्यांना मला सांगावं असं वाटलं, अरे 50च झाली ना, आमच्या राम गणेश गडकरींनी एकच प्याल्यामध्ये तळीराम एक विलन केला होता, तो लिहून 115 वर्ष झाली, त्याला लोक अजून विसरले नाही. तो लिहून राम गणेश गडकरी जाऊन 105 वर्ष झाली, एवढा जुना, पण त्याने आपण अजूनही विसरलं नाही. पण ह्या कविता अशा येत जातात. पूर्वी नाट्यसंगीत असायचं. तुमचा जो काळ आहे हा नाटक बघण्यात जास्त केलेला आहे सिनेमापेक्षा. आणि पूर्वी नाट्यसंगीत कसं असायचं, जर का एखाद्या नाटकात गाणं नाही, नाट्यसंगीत नाही झालं, ते नाटक पडलंच. मग ते संगीत सौभद्र, मग संगीत शकुंतला, मग अमकं डमकं. जेव्हा गडकरी गेले, राम गणेश गडकरी जेव्हा गेले, तेव्हा आपले बालगंधर्व होते, ते कोल्हापूरला एक नाटक करत होते. त्यांचं संगीत सौभद्र चालू होतं. दोघेही चांगले मित्र, एका नाटक कंपनीतनं दोघेही वर आलेले. आणि किती बघा कशी एक श्रद्धांजली वाहिली असेल. राम गणेश गडकरी, पूर्वी काय व्हॉट्सअप नाही आपल्यासारखं, आपल्याला एक गोष्ट झाली की व्हॉट्सअपमधनं 10 मिनटात व्हायरल होऊन जाते हो, सोशल मीडिया करते. पूर्वी असं काही नव्हतं. गडकरी गेले, पेपरमध्ये आलं. बरं, ते नागपूरला गेले, सावनेर, पेपरमध्ये आलं. आणि तिकडे बालगंधर्व नाटक करायला निघाले होते. इतक्यात कोणतरी म्हणाले 27 तारखेची गोष्ट आहे, 23 जानेवारीला गडकरी गेले आणि 26-27 तारखेला त्यांना कळलं की कोणतरी ना मेकअप करत होतं. आणि पूर्वी बालगंधर्व बाईचा वेश तुम्हाला माहितीच आहे, ते सगळं बाईचं नटायचे वगैरे, त्यांच्या शाली पैठणी वगैरे सगळं पैठणवरनं यायचं, सगळे नटून बिटून वीक बीक बघत होते. इतक्यात म्हणाले, नारायणा, गडकरी गेला रे. कोण? राम गेला? एवढ्या वाक्यावर त्यांनी तो सगळा आपला वीक काढला आणि सांगितलं, आज माझ्याकडनं अभिनय नाही होणार. मला असं वाटतं एका दिग्गज कलाकाराने दुसऱ्या दिग्गज साहित्यिकाला वाहिलेली इतकी सुंदर श्रद्धांजली आत्तापर्यंत कोणी वाहिली नसेल. अहो, लोक एकेकाना तिकीट काढून एवढ्या लांबनं यायचे. आणि बरं, आता राम गेला, कोणाला भेटायला जायचं? V.C. गुर्जर आणि बालकवी हे 2 गडकऱ्यांचे मित्र होते. अर्थात बालकवी तर आधीच गेले होते. V.C. गुर्जर म्हणजे हे V.C. गुर्जर, ज्यांनी V.S. खांडेकरांपेक्षा अधिक कथा लिहिल्या, ते V.C. गुर्जर, ते फक्त कथा लिहायचे, कथाकार होते. म्हणजे जेव्हा आपलं पहिलं मासिक आलं, करमणूक मासिक आलं, त्या पहिलं आपलं मासिक मराठी, त्याच्यामध्ये हरिभाऊ आपट्यांचं मासिक होतं. त्याच्यामध्ये गडकरी काय करायचे, तर सगळे ललित लिहायचे. सगळा ललित आणि स्तंभलेखन गडकरी करायचे. आणि त्याच्यातल्या कविता बालकवी लिहायचे आणि त्याच्यातल्या ज्या कथा आहेत ना, हे V.C. गुर्जर लिहायचे. आता मग काय, कोणाला भेटायचं? तर आई आपल्याला ओळखेल की रे, म्हणून बालगंधर्व गेले V.C. गुर्जरांकडे. आणि V.C. गुर्जर, कसं रे राम गेला, असं आता मित्रांच्या गप्पा चालतात. म्हणजे तू त्यांच्या आईला भेट ना, आई आहे त्यांची पुण्याला. मग आता बालगंधर्व त्यांच्या आईला भेटायला आले. काय बालगंधर्वांनी वर्णन केलंय गडकऱ्यांच्या घरात. हां, कपाट नाही, भारी सोफे नाही, अमकं नाही, काही नाही, पण पूर्ण घर सरस्वतींनी भरलेलं आहे. जिथे तिथे गठ्ठे लावले होते हो, असे तावाचे गठ्ठे असे, म्हणजे जिथे तिथे पडले होते. त्याच्यात त्यांच्या हाताला एक कविता आली आणि ती कविता सहज म्हणून वाचली. खाली मोडी लिपीमध्ये नेहमी सही करायचे गडकरी. गोविंदाग्रज लिहिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी लिहिते की जिवंतपणी लत्ता देती, मेल्यावर खांद्यावर नेते. जिवंतपणी माणसाला कोण विचारत नाही, आणि मेल्यानंतर अरे किती चांगला होता, अमकं होतं ना. पण मग हे जिवंतपणी का नाही विचारत? त्यांना इतकं वाईट वाटलं, त्यांनी सांगितलं, एक ताव उचल. ताव म्हणजे असं एक ह्याला गठ्ठा, एक गठ्ठा उचल. V.C.ला सांगितलं, V.C. एक गठ्ठा उचल, आपण नाटक बसूया म्हणे. तर त्यांच्या आई म्हणाले, हो, हे नाटक त्यांनी पूर्ण केलं, पण हे नाटक काय आलं, त्याला काय, त्याच्यातच तो गेला. ठीक आहे म्हणे आई, मी बसवीन, सरस्वतीबाई तुम्ही काही काळजी करू नका. आज 28 तारीख आहे ना, मी 22 फेब्रुवारीच्या आत हे नाटक रंगभूमीवर आणि
काय म्हणजे किती किती कॉन्फिडन्स असतो. आणि आले सगळं बालगंधर्व कंपनी, ते गंधर्व नाटक कंपनी होती, सगळे त्या कंपनीच्या ठिकाणी पुण्याला आले. भराभर भराभर ते सोडायला घेतलं. सोडायला घेतल्यानंतर हे म्हणाले की बाबा मी नाटक आणूच शकत नाही. हे का झालं? गुर्जर म्हणाले काय झालं रे, का नाही तू आणू शकत? म्हणे अरे एकही कविता नाही, एकही गाणं नाही अख्ख्या नाटकामध्ये. अरे गाणं नाही तर हे नाटक चालणारच नाही. मग आता काय म्हणे, बघ तुला जर का वाटत असेल हे नाटक यावं तर तुम्ही काय करायला पाहिजे, ह्याच्यात तू गाणी लिहायला पाहिजे. आता हे V.C. गुर्जर, ज्यांनी आयुष्यात कधी कविताच लिहिली नव्हती, अख्ख्या आयुष्यभर कथाच लिहिल्या होत्या. पण बघा ना, आपल्या मित्राचं नाटक यायला पाहिजे, आपल्या मित्राला लोक नाही तर गेलं असते मित्राचं नाव, आपल्या मित्राचं नाव राहिलं पाहिजे. म्हणून V.C. गुर्जरांनी त्या दिवशी पेन उचललं आणि पहिली कविता लिहिली, कशी या तजू पदाला नाथा, कशी या तजू पदाला. म्हणजे एका कथा लेखकाला कविता आपल्या मित्रामुळे सुचली आणि सगळी एकच पेल्याची गाणी आहेत ना, ही सगळी गाणी V.C. गुर्जरांनी लिहिली. पण किती मोठेपणा बघा, कित्येक वर्ष लोकांना माहितीच नव्हतं की ही गाणी V.C. गुर्जरांनी लिहिली आहे. सगळ्यांना वाटायचं गडकऱ्यांनीच लिहिली आहे, गडकऱ्यांचं. आणि त्यांनी सुद्धा सांगितले कोणाला सांगू नका. किती मोठेपणा. अहो 2 ओळी लिहिल्या ना आपण, 2 ओळी व्हॉट्सअपमध्ये खाली नाव न टाकता अगदी लिहितात, नावासकट फॉरवर्ड करा नाही तर करू नका. अरे पेपरमध्ये, मी 4 पेपरमध्ये स्तंभलेखन करते. मी पेपर जेव्हा पाठवते तेव्हा बघते, आधी बघते माझं नाव आलं आहे ना, आणि मग बघते काय एडिट केलं आहे, एडिटरने काय एडिट केलं आहे. म्हणजे दर हे खरं दर ह्याच्यात असतं, पण इथे नावाचं काहीच नाही. इदम नि मम एवढं लिहिलं ज्ञानेश्वरांनी. 9333 ओव्या लिहिल्या, त्या सगळ्या काव्यरूपात लिहिल्या, 1500 अभंग लिहिले. पण काय इदम नि मम मी नाही लिहिलं. माझा भाऊ, मोठा भाऊ आहे ना तो निवृत्ती, तो गुरु आहे माझा, त्याचा आशीर्वाद होता म्हणून लिहिला गेलं. मी काहीच नाही केलं. किती विनय असावा, किती मोठेपणा असावा. आणि त्यावेळेस ते नाटक, एकच प्याला नाटक ते व्यासपीठावर आलं. हे गडकरी गेल्यानंतर आलं आणि ते किती गाजलं हे मी तुम्हाला सांगायला नको. पण त्याच्यामुळे गाजलं, कशामुळे तर त्याच्यामध्ये ही जी गाणी होती त्या गाण्यांमुळे खरं तर हे नाटक गाजलं. गाणं म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतात आपलं हे जे समृद्ध आपलं बालपण कोणी केलं असेल, गदिमा, जगदीश केबडूकर, P. सावळाराम, ह्या लोकांनी खूप गाणं. त्याच्यानंतर संगीतकार म्हटलं तर खरं तर गायक पण म्हणा किंवा सुधीर फडके, त्यांना गायक पण संगीतकार, ह्या लोकांनी. दत्ता डावजेकर होते. म्हणजे दत्ता डावजेकरांनी कोणाला आणलं तर ह्यांना आणलं, गदिमानं आणलं. असं करत करत तो आपला हे चाललेलं आहे. मला तर ते ह्यांचं एक नवल वाटतं. शेटफळ नावाचं गाव होतं, त्या शेटफळ गावामध्ये बनूताई आपल्या माहेरपणी बाळणपणाला आल्या होत्या. आता बनूताई बाहेरपणाला, आप्पा कुलकर्ण्यांचं घर, बनूताई पूर्वी बाळणपणा घरी यायची. आणि बनूताई बाळणपणाला आल्या, बाळंत झालं, ती बाई बाळंत झाली आणि बाळ गेलेलं. आता आप्पा कुलकर्णींना प्रश्न पडला, हे गेलेलं बाळ आहे, हे काय करायचं, काय करूया. हे बाळ गेलं, हे बाळाच्या वडिलांना कळवणार कोण की हे बाळ गेलं, त्या बनूताईन तुमची आली होती माहेरपणाला आमच्या, असं कळवणार कोण नाही म्हणे. खूप विचार केला आणि त्या बनूताईंना तर आतमध्ये माहितीच नाही आपलं बाळ गेलंय. शेवटी आप्पा कुलकर्णी म्हणाले खड्डा खणा. छोटा खड्डा खणण्यात आला. आता त्या बाळाला त्या खड्ड्यात टाकणार. इतक्यात काय वाटलं बयोबाईंना, काय म्हणते, बयो म्हणजे त्यांची एक सुईण होती, पूर्वी सुईणच बाळणपणा करायची. ती बयो म्हणाली थांबा आप्पा, 1 मिनिट थांबा. आणि तिने त्या असा तो निखारा होता, विस्तव चालू होता तिकडे, तो एक चिमटा घेतला, त्या चिमट्यामधनं तो निखारा घेतला आणि ते बाळाची नाळ असते ना, त्या नाळेवर जोरात दाबला. जे बाळ गेले 4 तास रडत नव्हतं, हसत नव्हतं, मृत म्हणून घोषित केलं होतं, त्या जो निखारा लागल्यानंतर बाळ एकदम टाहो फोडला. बाळाने एकदम रडायला लागलं. अहो तो इतका जोरात टाहो फोडला की अजूनही त्या बाळाचा आवाज अख्ख्या महाराष्ट्रात गुंजतोय. आणि तो त्या बनूताईंमुळे गुंजत नाहीये, तर त्या बयोमुळे गुंजतोय की जिने तो निखारा ठेवला. आणि ते बाळ म्हणजे गदिमा होतं. ते बाळ म्हणजे गदिमा होतं आणि गदिमा सुरातच जणू काय रडायचं. काय शब्द सामर्थ्य. नेहमी म्हणायचं मला तुम्ही ना कवी म्हणू नका, मला तुम्ही गीतकारच म्हणा. कारण मी पैसे देऊन सिच्युएशन समजून मी गाणी लिहिलेली आहे.
कवी कोण? कवी गोविंदाग्रजांना तुम्ही कवी म्हणा, आमक्याला तुम्ही केशवसुतांना, मला तुम्ही गीतकार म्हटलं तरी मला राग येणार. आणि त्याच्यानंतर तो प्रवास सुरू झाला. एकही शब्द बदललेला आवडायचा नाही गदिमांना आपला, एकही. खरं तर शब्द कितीतरी बदलायचे असतात, पण गदिमांना नाही. पण तो अधिकार दत्ता डावजेकरांना त्यांनी दिला होता की तुम्ही कधीही घ्या. म्हणजे गोमू माहेरला जाते हो नकवा, हे त्यांना जरा बदलावंच होतं. तिच्या घोवाला कोकणं दाखवा, नाही म्हणे ते हे. पण त्यांनी पण बदलला नाही. कारण कधी कधी काय असतं, एखादा संगीतकार असून, म्हणजे मला राजा बढेंचं वाटतं की हे आत्ताच असं सुरू झालं, हे युग ना आत्ताच सुरू झालं आहे. माझं नाही बदलायचं, हे अमकं नाही. पूर्वी असं नव्हतंच. पूर्वी एकमेकांना सल्ले द्यायचे. स्वतः राजा बडे, ज्याने जय जय महाराष्ट्र माझा लिहिलाय, चांदणे शिंप, ते स्वतः म्हणायचे माझी आधी कविता चांगली नव्हती. आपण तर आधी बोलणारच नाही माझी कविता आधी चांगली नव्हती, माझं सगळंच चांगलं. आपला टेंबा आपण नेहमी मिरवत असतो. पण राजा बडे स्वतःहून म्हणायचे मला नाही आधी चांगलं लिहिता येत नव्हतं. ज्या दिवशी मला जे के उपाध्याय भेटले नागपूरला, त्यांच्यामुळे मी कविता चांगली करायला लागलो. किती मोठेपणा. आणि जे के उपाध्याय नेहमी सांगायचे कविता कशी लिहावी, की एका क्षणात ती कविता वाटली पाहिजे, दुसऱ्या क्षणात त्याचं गाणं झालं पाहिजे, दोन्हीच गोष्टी साधता आल्या पाहिजे की ती कविता. म्हणजे यशवंत देव एकदा आकाशवाणीवर बसले होते आणि दिदी आल्या होत्या. दिदी आल्या होत्या की तिथे कार्यक्रम होता त्यांचं, आकाशवाणीवर रेकॉर्डिंग होतं. आणि बरोबर हृदयनाथ मंगेशकर होते. 3 गाणी होती, भारत तांबेंची 3 गाणी होती. भारत तांबेंची 3 गाणी झाल्यानंतर 20 मिनिटाचा, साधारण 25 मिनिटाचा तो हे होता. 5 मिनिटाच्या बातम्या होत्या आकाशवाणी. ते झाल्यानंतर, ते सगळं रेकॉर्डिंग झाल्यानंतर यशवंत देव म्हणाले की मला असं वाटलं की अरे 3 मिनटं उरलेली आहेत अजून, आता काय करायचं, आता काय करायचं, ती 3 मिनटं भरून कशी काढू. समोर जे के उपाध्यांचं पुस्तक होतं. ते पुस्तक उघडलं आणि त्यांनी बघितलं. आता यशवंतदेव पण हाडाचे संगीतकार, पुस्तक बघितलं. शेजारी सुधा मल्होत्रा रेकॉर्डिंगला आली होती. त्यांनी बोलवलं, सुधा ती जरा एक गाणं आमचं पण गाल का. हो गाल ना. मग गा ना. मग कुठे, मी चाल लावलेली आहे. मग ते पेटी, ही काय पेटी, बसवलं आणि गाणं. किती सुंदर गाणं झालं. विसरशील खास मला, हे गाणं जे के, म्हणजे किती सहज त्यांनी चाल लावली. अर्थात ते लिहिणारे पण दिग्गज होते, तिकडे गाणारे पण दिग्गज होते आणि संगीतकार पण दिग्गज होते. एकदा तर तुम्ही कशी काळ नागिणी सखे ग वैरीने झाली, भारांचं गाणं आहे. त्याच्यात एक ग शब्द येतो, ग. हृदयनाथ खूप विचार करत होते, काय केलं चाल बांधल्या जात नाही, काही केल्या चाल बांधल्या जात नव्हती. पटकन तिकडे बसले होते, समोर राजा बडे बसले होते. ते म्हणाले त्याच्यात ग टाक बघू, ग ग टाकून बघ, पटकन लागेल बघ. आणि खरंच झालं. कशी काळ नागणे सखे ग, तो ग आला आणि वैरीने झाली नदी. तो एक ग किती काम करून गेला. एकदा अशोक पत्की आणि एकदा अशोक परांजपे दोघेही असे विचार करते, गाणं काय, कविता छान आहे पण त्याचं गाणं होत नव्हतं. त्यांचं पण छान होतं की केतकीच्या बनी तिथे नाचला मोर, गाणं बसत नव्हतं. पत्की म्हणाले अशोक, आता 2 अशोक आल्यानंतर शोक तर होणारच नाही. मग शेवटी पत्की म्हणाले एक ग टाकू का तिकडे, टाक. तिथे नाचला ग मोर. तो जो ग आहे तो किती ग भाव खाऊन गेला. मला अजून एक नवल वाटतं, ते म्हणजे 57 ओळींची, 52 ओळींची कविता होती. म्हणजे खरी 57ची 52 केली बी कवींची. म्हणजे आत्रे तर म्हणतात त्यांचं नाव जरी बी असेल तरी गाणं त्यांनी A1च लिहिली आहेत सगळी. सगळ्या कविता त्यांच्या A1च होत्या. त्यांनी भले बी, हे बी कवी मुरलीधर गुप्ते ह्यांनी एक गाणं लिहिलं होतं, 52 ओळीचं गाणं. पण ना एक संगीतकार, म्हणजे आपण बघा एखादं भात कसा बघतो, आपल्याला लगेच कळतं हे छान झाली, आपल्या रंगावरनं कळतो आमटीनं आज छान झाली, आपल्याला वासावरनं कळतं आमका पदार्थ छान झाला. तसा यांना कळायला लागला. वसंत प्रभूंनी नुसतं गाणं बघितलं आणि म्हणे ह्याचं सुंदर गाणं होईल. बी कवी म्हणाले ह्याचं गाणं होणार नाही, ही 52 ओळी आहे आणि ह्या गाण्यात मी कुठेही यमक, अगदी हट्ट नाही केला यमकाचा, मी कुठे कुठे सोडून दिले म्हणे, तुम्ही माझ्यावर सोडा म्हणे. आता वसंत प्रभूच ते, माझ्यावर सोडा, मी असं करीन. आणि खरंच वसंत प्रभूंनी धाड 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 त्याला त्या 52 ओळीतनं त्यांना ज्या पाहिजे त्या 17 ओळी निवडून घेतल्या, 17 ते 18. आणि म्हणे मला एवढ्याच बास ह्या गाण्यातल्या. बघ हो म्हणे, पण एक आहे, मी माझे 2 शब्द ह्याच्यात टाकणार आहे. हो टाका ना म्हणे.
आणि असं गाणं झालं, त्या गाण्याला आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली गाणं लिहून. अर्थात संगीत आत्ता दिल्या असं हे आहे. पण त्या गाण्याला किती वर्ष पूर्ण झाली आहे लिहून. ते गाणं अजूनही चिरतरुण वाटतं. ते म्हणजे चाफा बोले ना चाफा काही खंत केल्या. हे गाणं 52 ओळीचं गाणं. तो चाफा त्याने इतका बहरला. अर्थात ह्याच्यामध्ये खूप जणांचं श्रेय आहे. तुम्ही म्हणाल ते ह्याच्यामध्ये त्या गायिकेचं श्रेय आहे, त्या संगीतकाराचं श्रेय. श्रेय कोणाला द्यायचं? दत्ता डावजेकर म्हणाले कोणाला द्यायला पाहिजे श्रेय? जेव्हा एखादं गाणं तयार होतं मग त्या गीतकाराला द्यायला पाहिजे का संगीतकाराला द्यायला पाहिजे किंवा त्या गायकाला द्यायला पाहिजे का त्या पडद्यावरचा जो जो पडद्यावर ते गाणं गातोय, ॲक्च्युली गातोय. कित्येक गाणी आपल्याला असं म्हणजे तो नट असला की आपल्याला वाटतं आता शाहरुख खानची गाणी सांगा, आपण फटकन सांगतो. आपण ती गाणी कोणी लिहिली आहे किंवा रमेश देवची गाणी आपण फटकन सांगून टाकू. पण ती गाणी कोणी लिहिली आहे, त्याला संगीत कोणी केलं हा आपण विचार करत नाही. पण ज्या संगीतकारांमुळे ती गाणी झालेली असतात त्याच्यामुळे पण नटाला त्याच्यामध्ये त्या गाण्यांमुळे त्या नटाला सुद्धा खूपसं श्रेय मिळत असतं. मला खूप नवल वाटतं की एकदा खेबुडकर म्हणाले होते की हल्ली काय पद्धत झाली आहे, हल्ली आधी चाल बांधतात आणि सांगतात की ह्याच्यावर गाणं गाणं लिहा, गाण्याची बोल. आधी चाल का बांधायची? म्हणजे हे म्हणजे खेबुडकरांनी एक व्याख्या केली होती. हे म्हणजे आधी झबलं शिवायचं, आधी टोपरं शिवायचं आणि त्या टोपऱ्यात माळेल इतकंच बाळाला जन्म द्यायचं. असं झालंय म्हणे हे. मला नाही हे बरोबर वाटत. पण कित्येक वेळा असे असे सुंदर दिलेले आहेत. प्रवीण दवणे म्हणायचे की कसं असतं की तुम्ही देवकी आणि यशोदा कोण श्रेष्ठ म्हणून सांगू शकता का? नाही सांगू शकत. तसं आहे, तो गीतकार हा देवकी असतो, तो गीताला जन्म देतो आणि संगीतकार हा यशोदा असतो. तो त्याच्यावर संगीताचे संस्कार करतो. त्याच्यामुळे तो यशोदेच्या भूमिकेत आहे. आपोआप येणारा कृष्ण हा सगळ्यांचा लाडका होतोच. ते जे गाणं असतं ते कृष्णाच्या रूपात कोणाला नाही आवडणार हो. इतकं सुंदर ते गाणं आपोआप ते होतंच सुंदर. असे कितीतरी गाणी आहेत की जी म्हणजे त्या कवितांना चाली लावता लावता. बरं ह्यांना चाली लावायला काय मंगेश पडगावकरांचा एक किस्सा सांगते. आपल्याला नेहमी वाटतं असं असं पाहिजे हिरवंगार नाही हो. एकदा सकाळी 9 वाजता खळे काकांचा फोन आला पाडगावकरांना. तेव्हा पाडगावकर सायनला राहायचे. पाडगावकरांना फोन आल्यानंतर त्यांनी विचारलं की काय झालं? दोघेही आकाशवाणीवर. नाही म्हणे एक कविता हवी होती लिहून. काय कशाला पाहिजे? एक भावगीत हवं होतं. जरा मला तुम्ही आणाल का लिहून? हो म्हणे मी आता 1 वाजता येतोय ना आकाशवाणीवर, तर म्हणजे मला भेटलं की देतो. आता पाडगावकर निघाले सायनवरला, सायनला राहायचे, सायन स्टेशनवर आले. त्यावेळेचं सायन स्टेशन जरा थोडंसं 50-60 वर्षापूर्वी जा तेव्हाचं सायन्स स्टेशन. आत्ताही त्याला 2च प्लॅटफॉर्म आहे. त्यावेळेस तर त्याला शेड पण नव्हती त्या सायन्स स्टेशनला. धाड 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 ट्रेनचा आवाज. 24 एप्रिल तारीख पण 24 एप्रिल 12 वाजता पाडगावकर सायन्स स्टेशनवर आले. ते शेडने इतकं ऊन लागत होतं. त्यांनी या स्वतःच्याच डोक्यावर एक असं थोडं छोटंसं असं मासिक धरलं होतं ऊन लागू नये म्हणून. आणि ट्रेन लेट. मग आता काय करायचं? तिकडे एका बाकड्यावर बसले. बाकड्यावर बसले आणि त्यांना लक्षात आले की आज सकाळी खळे काकांनी आपल्याला सांगितले एक भावगीत आणि त्यांनी ते भावगीत लिहिलं. गेले ऑफिसमध्ये गेले, आकाशवाणीवर गेले. 1-1:30 वाजता पोचले. 1:30 वाजता पोचल्या खळे काकांनी सांगितलं, आणलं? हो म्हणे आणलं ना. हे घे. नुसतं वाचलं आणि अर्ध्या तासात 3 वाजता त्या गाण्याला चाल लागल्या गेली. आणि ते गाणं रेकॉर्ड होऊन दीदींना बोलवण्यात आलं की चाल लागलेले उद्या या आणि रेकॉर्डिंग करायचं. दीदी आल्या, गायलं, सगळं झालं. आता तुम्ही सांगा, एक दिग्गज संगीतकार आहे, एक दिग्गज गीतकार आहे आणि एक दिग्गज गायिका आहे. पण 24 एप्रिलला गाणं तरी कुठचं लिहिलं होतं? 24 एप्रिलला रणरणत्या उन्हात पाडगावकरांनी लिहिलं होतं की श्रावणात घननिळा बरसला. आजही गाणं ऐकल्यावर असं वाटतं काल लिहिलंय. काल कोणीतरी लिहून त्याला काल कोणीतरी संगीत देऊन आत्ताच दीदीने गायलेलं आहे असं वाटतं. इतकं ताजं गाणं वाटतं ते. ते गाणं चिरतरुणच आहे. पण ते गाणं कसं आलं? पाडगावकरांना फारच येतं. एकदा तर एका ह्याच्यावर विचारलं होतं त्यांना की काय लागतं तुम्हाला, म्हणजे विशेषणं लागतात का, काय असायला लागतं? पाडगावकर म्हणाले काही नाही, प्रतिभा असायला लागते गाणं लिहायला. खूप मोठं काय काय असलं की काही होणार नाही. मग काय म्हणे त्यांनी इतकं शांताराम नांदगावकरांचं दिलं असतं. शांताराम नांदगावकर नेहमी डोक्यावर चष्मा ठेवायचे आणि म्हणायचे कवी डोळ्यांनी नाही डोक्यानी बघतो. अर्थात तसाही त्यांचा वर चष्माच होता. गीतकार म्हणून त्यांचा वर चष्माच होता. आणि मग पाडगावकर म्हणाले शांताराम कसे नांदगावकर लिहितात,
कुठे यमक आहे? काय आहे? किती साधं लिहितात. तुम्ही जितकं साधं लिहाल. आता म्हणे किती पूर्वी पारची गोष्ट पण नांदगावकर लिहून जातात. ससा तो कसा निका जसा त्याने का सवशी पैज लाविली. किती गाणं छान वाटतं. असं एकही व्यक्ती इथे नसेल की ज्यांनी हे गाणं ऐकलं नाही आहे. काय आहे? ह्याच्यात किती विशेषण आहे? काही नाही. तीच जुनी कविता, तेच हे, तेच अमकं आहे. आणि त्याला चाल लागली, झालं. म्हणजे असे संगीतकार असतात. एकदा तर नौशाद म्हणाला होता. नौशाद म्हणाले होते, की मला जर का सांगितलं, की तुझी काय इच्छा राहिली आहे? माझी एकच इच्छा राहिली आहे. काय? मला ना खळे काकांचं शागिर्द व्हायचं होतं. हे नौशाद म्हणतायत. म्हणजे खळे काका किती सुंदर असतील. म्हणजे पाडगावकर म्हणायचे ते खोटे नाही. माझ्या शब्दांचं सोनं हे खळे काकांनी केलं. पण खळे काका म्हणायचे, खरं सांगू का? त्यांना नव्हतंच म्हणे, त्यांना करायलाच लागलं नाही सोनं. पाडगावकरांच्या कविता वाचलं ना की ते आपोआप त्याच्यामध्ये म्हणे आपोआप यायचं. त्याला काही करायलाच लागायचं. ते हे आपोआप त्याची कविता चाल घेऊनच यायचं जणू काय. अशा कितीतरी गायक आहेत ते की ज्या गायकांनी आपलं. मला 7 वाजेपर्यंत बोलायचं आहे ना? किती 10 मिनटं अजून? नाही नाही, मी माझ्या समोर घड्याळ आहे. मी बरोबर 6:10ला माईक घेतलेला आहे. 6:45 झाले, कारण तुम्हाला विचारलं नाही म्हणून. नाही, भरपूर आहे हो, बोलायला खूप आहे, पण एवढे आणून ठेवलेत. पण काही गाणी अजरामर आहेत, ती सांगितल्याशिवाय मला पुढेच जावत नाही. की ही गाणी ऐकून आपण मोहम्मद रफीला ऐकून ऐकून कित्येक जणांचे प्रेम फुलली असती. म्हणजे प्रेमगीत म्हणजे ते मोहम्मद रफीनेच, त्याच्यात जे तडप असते काय असतं. आणि किती साधं गायचं मोहम्मद रफी, जोरात गायचं नाही काय, पण त्याचा शब्द ना शब्द आणि त्याच्यात इतका गोडवा होता की तो असा मनाला छेदूनच जायचा. इतके साधे होते मोहम्मद रफी. बांद्राला राहायचे हो, आणि कसलाही निगर्व म्हणतात ना, निगर्वी माणूस, कसलाही गर्व नाही. एकदा तर बँड्राला राहायचे, आणि तिकडे विठ्ठल मंदिर आहे बँड्राला, अजूनही आहे. कोणी बँड्राला असेल तर तुम्हाला बघा. त्या विठ्ठल मंदिरात राईलकर गुरुजी प्रवचनाला आले होते. आणि राईलकर तुम्हाला माहिती आहे किती सुंदर गातात. तर एवढा मोठा गायक, इतका मोठा गायक, आपल्या सेक्रेटरीला म्हणा, त्यांचा मेहुणाच त्यांचा सेक्रेटरी होता, की आज ना आपल्याला त्या विठ्ठल मंदिरात जायचं आहे. म्हणे कशाला विठ्ठल मंदिरात? नाही, उधर वो राईलकर आये हुए, मला त्यांचं ऐकायचं आहे म्हणे. ते ऐकण्यासाठी ते दोघे जण पाठीमागे गेले. राईलकर कीर्तन करतायत, कीर्तन चालू, ही कीर्तनाला गर्दी, आणि सगळ्यात शेवटी मोहम्मद रफी आणि ते बसले. बही ते बसल्यानंतर सगळं कीर्तन झालं. मोहम्मद रफी इतके तन मन अगदी सगळं हरपून ते गाणं ऐकत होते. त्यांची एक एक तान जी म्हणत होते ते असे कानात साठवत होते. इतक्यात कोणीतरी राईलकरांना सांगितलं, पाठी रफी साहेब बसलेत. राईलकरांना इतकं आनंद झाला. आणि रफी साहेबांचे हे गायक लोक असतात ना, सहसा कुठे काही खात नाहीत, कुठे पित नाही काही. ते त्यांचा थर्मास, आणि मोहम्मद रफी तर आपला थर्मासमधनं चहा बिहा घेऊन यायचा. पण जसे राईलकर जवळ आले, मोहम्मद रफी उठले. म्हणे, तुम्ही अहो मला सांगायचं, मी तुम्हाला खुर्ची दिली असती बसायला. नाही नाही म्हणे. किती मोठेपणा रफी साहेबांचा. शागिर्द नेहमी खाली बसतो म्हणे राईलकर साहेब. आज मी तुमचं ऐकायला आलो होतो, तुमचं सगळं तुमच्याकडनं काहीतरी ताना शिकायला आलो होतं म्हणे. म्हणे मग चला आता प्रसाद खा. आज विठ्ठलाचं भजन झालं आहे, विठ्ठल कीर्तन झालं आहे, आज प्रसाद खायलाच पाहिजे. नुसतं प्रसाद हा नाव खाल्ल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्या सेक्रेटरीला, आज मी इथे जेवणार. आणि तिकडनं ते जेवून गेले. म्हणजे असे गीतकार असतात, की असे गीतकार असतात, असे संगीतकार असतात, आणि असे गायक असतात मोठ्या मनाचे. आणि एकमेकांची तारीफ तर किती करावी. त्यांच्यासमोर मन्नाडे राहायचं, असं समोरासमोर. मन्नाडे म्हणजे अगदी आवडता गायक रफींचा. दोघेही टॉपचे गायक. मन्नाडे एक एक नाही, दोन नाही, 46 गाणी एकत्र गायली. 46. आणि दोघेही टॉपचे असल्यामुळे इतकं दोघांच्यात म्हणजे मैत्री होती. एकदा तर पतंग उडवत होते, आणि पतंग उडवताना मन्नाडेंचा पतंग गुल झाला, तर त्यांना वाईट वाटायला लागलं. तर मन्नाडे म्हणाले की अरे कशाला वाईट वाटून घेते, माझा गेलाय ना, जाऊन दे ना. नाही नाही म्हणे. दुसऱ्या दिवशी मोहम्मद रफींची पतंग गोल झाली. गोल झाल्यानंतर मोहम्मद रफींनी टाळ्या वाजवल्या. ते म्हणे, अरे रफी तेरा तेरी काट दी मैंने, म्हणे तेच मला आवडले. इतक्या हळव्या मनाचे. एकदा ओ पी नय्यर साहेब बसले होते, गाण्याला चाल लावत होते.
ओ.पी. नय्यरची सगळ्यात मेजॉरिटी गाणी कोणी गायली असेल तर रफीने. म्हणजे ओ.पींना दोनच व्यक्ती लागायचे, एक आशा भोसले लागायचे आणि एक मोहम्मद रफी. ओ.पी. नय्यरचं एकही गाणं कधीही दीदीने गायलं नाही. काय असेल वाद, आपण त्या वादाकडे नाही बघायचं. पण सांगायचं म्हणजे रफी एकदा एका गाण्याची रिहर्सल करत होते आणि एक गाणं मन्नाडेचं वाजलं. मन्नाड्यांचं गाणं रेडिओवर वाजत होते आणि रफी इतके भावूक झाले आणि ते जाऊन बसले त्या रेडिओला कान देऊन ते गाणं ऐकायला लागले. गाण्याला ऐकायला लागल्यानंतर ओ.पी. म्हणाले, रफी तू पण घे ना पेटी, तू पण हे गाणं सुंदर म्हणू शकशील. नाही म्हणे, इतकं सुंदर त्यांनी गाण्याचं शिल्प बनवलेलं आहे, ते शिल्प मी मोडणार नाही. हा किती मोठेपणा असतो. आपल्याला नेहमी असं वाटतं की तिच्यापेक्षा मी छान बोलते, हिच्यापेक्षा मी छान गाते, हिच्यापेक्षा मी स्वयंपाक चांगला करते. आपला सगळा अगदा अर्ध आयुष्य मी, माझं, मला ह्याच्यात निघून जातं. पण ह्यांचं नाही, ह्या कलाकारांनी गाणी जिवंत केले, शब्द जिवंत केलेत. हे सगळ्या शब्द आहे म्हणजे ह्या सगळ्यांचं श्रेय आहे ना या गीतकारांना, संगीतकारांना, या गायकांना आणि पडद्यावर जे करतात त्यांना द्यायला पाहिजे. सुरेश भटांचं तर प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते. सुरेश भट म्हणजे आपल्या जर का मराठी मातीमध्ये गझल कोणी रुजवली असेल तर ती सुरेश भटांनी. म्हणजे काय त्यांच्या कविता असायच्या, पण त्यांचं एक स्टाईल होते. त्यांना ना प्रत्येक शब्द दोनदा लागायचा. तुम्ही जर का त्यांच्या बघा, उषकाल होता होता, अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गे, सुन्या सुन्या मैफिलीत नेमत्या, त्या तिथे फुला फुलात. का हो, अंग अंग होता होता, का त्या अंगाच्या होता होताला दुसऱ्या होताला काहीतरी शब्द नसेल मिळाला. पण त्यांची एक स्टाईल होती लिहिण्याची, प्रत्येकाची एक स्टाईल असते लिहिण्याची. अहो त्यांची ही स्टाईल इतकी आवडली मंगेशकरांना, हृदयनाथ मंगेशकरांना, की त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की एखादे भावगीत मला द्या, एखादी गझल द्या, मी चाल लावीन. 3 दिवस राहिले भट, 3 दिवस मुंबईत राहिले, पण काही केलं असं म्हणजे आपण म्हणतो ना आता लिही असं, अशी कविता सुचत नाही हो. काहीतरी साचलं ना मनात की ते लिहिलं जातं. त्यांना त्यावेळेस काहीच मनात साचलं नाही आणि अशा वेळेस ते निघाले. ते म्हणाले ना की बाळ मी तिकडे जातो आणि तिकडे बघतो काय मला सुचलं काय, तर मी तुला नक्की गझल 2 पाठवीन. आणि खरंच ते नागपूरला गेले आणि त्यांचा भाऊ आला होता त्यांना त्या ट्रेनमधनं उतरायला. त्यांनी भावाने विचारलं काय रे काय झालं, झालं का रेकॉर्डिंग वगैरे. आणि तेव्हा ते म्हणाले म्हणजे त्या शेवटची ओळ आता कालच सुचून गेली. म्हणजे ते जे गाणं आहे, त्यांची जी गझल आहे, मग शेवटाची ओळ सुचवून रात गेली केव्हा तरी पहाटे, ते गाणं त्यांना तिथे सुचलं आणि मग त्या गाण्याला चाल लावण्यात आली. आणि किती सुंदर, हा चिरतरुण गाणं आहे केव्हा तरी पहाटे. ऐकलं की असं वाटतं की येस, एकदा कडकडून भटांना जाऊन मिठी मारावी की कुठून सुचले हे शब्द, काय करतात हे लोक, कुठून प्रतिभा आणतात. शांताताईंचं तर मला नवल वाटतं की किती प्रतिभा लहानपणापासून असावी अंगात. 4 वर्षाच्या होत्या शांताताई, 4च. आणि एकदा काय झालं, एक त्या अशा घरातनं माझघरात अशा फिरत होत्या, गावाला तर फिरत होत्या इथनं तिथं, 4-4.5 वर्षाच्या होत्या. इतक्यात त्यांना एक अळी दिसली, हट्ट करत होत्या त्या, आणि त्यांना त्या अळी दिसली त्या कुठेतरी चालताना, आणि त्या घाबरल्या घाबरल्या आणि रडायला लागल्या. आता एवढंसं बाळ रडतंय म्हणून त्यांची मावशी आली त्यांच्या मनवायला की अगं अगं शांता रडू नको ग, असं होतं ग, काय आई ओरडली का तुला, अमकं ओरडली का. मावशी आपली मनवत होती. आणि मग आता मावशीच ती काय करणार, मग ती म्हणाली लाल लाल फ्रॉक आणि लाल लाल गोळी, लाल लाल फ्रॉक आणि लाल लाल गोळी, लाल 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 लाल, असं ती म्हणत होती. आणि मावशीला आता ती काय मावशी काय कवी नाही, मावशीला काय आठवे ना, आता 4 वर्षाच्या मुलाला काय कळतंय, म्हणून मावशी बोलायला गेली काय नाही, लाल लाल फ्रॉक लाल लाल आणि लाल लाल आमची बाय, आणि मावशीने सोडून दिलं. पण पुढचं लगेच 4 वर्षाच्या शांताबाईंनी पूर्ण केलं. आणि लाल लाल अळी, ती अळी बघ, म्हणजे त्यांना हे कळलं गोळी पहळ्या अळी हे यमक लागू शकतं. यमक किती महत्त्वाचं असतं. आणि यमक सुचणं पण, टल हिणाऱ्या व्यक्ती नव्हत्या होत्या. राहिले रे दूर घर माझं लिहिलं, पण जीवलगा शब्द कोणी दिला, हा जीवलगा हृदयनाथाने दिला. की तू शांताताई तू हा शब्द लाव. ते सगळे बहीण भाऊच म्हणजे हृदयना ते मंगेशकर फॅमिलीचे एक घरातला हिस्साच होते शांताबाई, ताईच म्हणायचे. आणि मग किती सुंदर भावगीत झालं, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. शांताताईंचा तर काय फारच वेगळाच, त्यांच्या लिखाणाचा बाजच वेगळा होता. आणि संगीतकार हे ताडून असायचे.
एकदा देवदत्त साबळे होते ना, देवदत्त साबळे एकदा ह्यांना भेटले, खळ्यांना. एका पार्टीमध्ये होते, एक पुरस्कारांचा समारंभ चालू होता आणि पुरस्कार चालू होते. देवदत्त साबळे गेले खळ्यांकडे, खळे काकांना नमस्कार केला आणि म्हणाले, खळे काका मीनं 2 चाली लावल्या. आता खळे काका किती दिग्गज संगीतकार, म्हणजे नौशादना त्यांचा शागिर्द व्हायला लागतंय, म्हणजे की आवडतंय, म्हणजे किती मोठे संगीतकार. आणि देवदत्त साबळ्यांनी त्यांना ती कविता अशी चाल ड ड ड ड ड ड अशी ऐकून दाखवली. खळे काकांनी एक कान बंद केला आणि सगळी ती चाल ती अशी कानाने ऐकली आणि त्यांना सांगितलं. म्हणजे एखादा तर म्हणाला असता की कशाला, मी बघतो पुढे, काय नाही. खळे काका म्हणाले, ह्याच्यावर ह्या ज्या 2 चाली तुम्हाला ऐकवल्या आहेस ह्याच्यावर कोण देईल शब्द माहिती आहे? शांता. शांताताई ह्याच्या 2 ओळी गाण्यांवर इतके परफेक्ट, त्यांच्या इतकं कोणी सुंदर लिहूच शकणार नाही. आणि ती 2 गाणी अजरामर आहेत. त्या गाण्यांशिवाय तुमची पिकनिकच होऊ शकत नाही. तुम्ही ती गाणी म्हणून म्हणून म्हणजे ती गाणी पुढच्या पिढीने उचलली आहे. कैक पिढ्या ती गाणी उचलत आल्या. ती पहिलं गाणं म्हणजे ही चाल तुरु तुरु उडते केस बुरू बुरू, आणि दुसरं म्हणजे शारद सुंदर. किती सुंदर गाणी आहेत ह्या. ही गाणी म्हणजे पण एका संगीतकाराला माहिती असतं की दुसरा संगीतकार काय करू शकतो. एकदा असंच मालिका म्हटलं की तुम्हाला माहिती आहे अशोक पत्कींचं नाव येतं. एकदा असंच अशोक पत्कींना एक फोन आला आणि सांगितलं की अरे बाबा एक मालिका आहे, त्या मालिकेला ना थोडंसं हे करायचं आहे, एक गाणं पाठवतं, जरा पटकन चाल लावून देशील का रे? हो म्हणे, देईन ना, अशोक पत्की म्हणाले. आणि अशोक पत्की आपले निघून गेले, रेकॉर्डिंगच्या रूममध्ये निघून गेले. त्यावेळेस अजय अतुल त्यांना असिस्ट करत होते. अजय अतुल बसले होते आणि ते गाणं येणार होतं. इथे ह्या लोकांची सगळ्यांची तयारी झाली होती. एक दिग्गज संगीतकार कसा असतो, जेवढा रायटर सुंदर असतो, संगीतकाराची नजर बघा किंवा त्याचे कान बघा किती तीक्ष्ण तयार झाले असतात आणि त्याची प्रतिभा किती वरच्या थराला असते. त्यांनी सांगितलं की येईल म्हणे. बरोबर 1:30 वाजता त्या माणसाने त्या स्टुडिओची बेल दाबली. बेल दाबल्यानंतर स्वतः पत्की साहेब उठले आणि दार उघडायला गेले. दार उघडून गेले, त्यांनी सांगितलं, हे हा कागद दिला आहे. त्यांनी तो कागद उघडला आणि ते आले. तिथून ते हार्मोनियमपर्यंत आले. हार्मोनियमवर अजय अतुल एकीकडे बसले होते. तिकडे काय झालं म्हणे, काय नाही, लिहा, गाणं झालं तयार. म्हणजे 8 पावलं पण नसतील ते, पण 8 पावलात ती अख्खी चाल आली. आणि ते खरं बघायला गेलं तर टायटल सॉन्ग आहे, पण ते टायटल सॉन्ग असलं एखाद्या मालिकेचं तर एखाद्या गाण्यासारखं आहे. कशी सागरली माती कसे काय ते, म्हणजे 8 पावलात ह्या गाण्याला अशोक पत्कींनी चाल लावलेली. ह्याला म्हणतात प्रतिभा. आणि ही प्रतिभा अशी कुठे विकत नाही मिळत की मी जरा 100 रुपये आहेत, जरा एक पाव किलो प्रतिभा नाही हो. ही अशी जन्मताच असायला लागते. मग त्याच्यासाठी तुम्ही संगीतकार व्हा, त्याच्यासाठी तुम्ही गायक व्हा. कुठे वळवायचं गाणं हे त्या दिदींना बरोबर कळायचं. कुठे हसायचं, अरे नुसतं त्या एका ह्याच्यात हसल्या दिदी, आशा भोसले, आशाताईंना कळायचं. म्हणजे आशा आणि दिदी ते म्हणतात ना, आशाताईंनी एकदा म्हणाले ना राज कपूरला की राज कपूर, तुमचं नाव राज असलं तरी ह्या संगीत ह्याच्या गाण्यावर आम्ही 2 बहिणींनी राज केलेलं आहे. आणि केलंच आहे, त्या दोघींनी राजच केले. असं कुठचंच गाणं नाही की त्या दोघींचं गाणं नाही ऐकता आपण मोठे झालो. काय गाणी गायचं, गाताच गळा. आणि संगीतकारना बघायचा. म्हणजे खळे काका बघायचे, हां हे गाणं ह्याला कोण लागेल, नाही ह्याला अमकं लागेल, ह्याला लताच पाहिजे, ह्याला आशाच पाहिजे, नाही ह्याला सुधीर फडकेच पाहिजे, ह्याला अमकंच पाहिजे. एक तर गाणं होतं, त्या गाण्यात 5च शब्द होते, त्यातले 3 शब्द एक आणि ते 2 शब्द रिपीट होणार ते म्हणून 5. बरं, तो 5 शब्द असे होते आणि गायला कोण, गायला होते सुधीर फडके. आणि राम पाठक म्हणाले, रामभाऊ म्हणाले, बघ सुधीर, ह्याच्यात शेवटी नको आहे आणि एकच शब्द सारखा सारखा येतोय, पण गाणं नकारार्थी नाही वाटलं पाहिजे. राम फटकांचं संगीत होतं, हे गाणार होते. हो म्हणे, काय सांगा काय आहे, कसं म्हणशील तू, त्याला एकदा तो शब्द
लाडीक वाटला पाहिजे, एकदा तो रागात वाटला पाहिजे, एकदा तो फारच प्रेमात वाटला पाहिजे, एकदा अधिकार म्हणून त्या शब्दाचा वाटला पाहिजे. पण तो शब्द तू नीट हे करायला पाहिजे. खरं आम्ही कवी लोक काय करतो माहिती आहे, एक शब्द ना दुसऱ्यांदा आणत नाही कवितेत. पण हे जे मोठे कवी असतात ना, हे असेच असतात, खबिडकरांसारखे किंवा गदिमांसारखे. त्यांना एखादा शब्द 3-4 वेळाला तरी फरक पडत नाही, कारण त्यांना माहिती आहे हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे अर्थ देणार आहे. आणि तसंच झालं. आणि कोणतं गाणं होतं, डाव मांडू न मोडू नको, डाव मोडू नको, काय सुधीर फडकेने गायले. अतिशय सुंदर. एकदाही वाटत नाही की त्याच्यात निगेटिव्ह खरं आपण म्हणतो डाव म्हणजे तू डाव, हा त्याचा डाव आहे, हा तो डाव वाटतच नाही. डाव म्हणजे खेळातलाच. आपली मराठी भाषा किती वळवावी तितकी वळते हो. निगेटिव्ह वाटते. कोणी डाव म्हटलं तर हां ह्याचा डाव होता, पण एकदाही हा डाव मनात येत नाही. नेहमी डाव म्हणजे तो खेळातलाच डाव मनात येतो, ह्याला म्हणतात. एखाद्या गाण्याला दोनदा असतं. आता सुधीर मुघेंचं एक गाणं होतं, सखी मंद झाला तारखा. आकाशवाणीवर गेले होते. आकाशवाणीवर गेल्यानंतर त्यांना सांगितलं, बरं ते गाणं तरी इतकं छान आहे, 2 गायकांनी गायलं. एकदा भीमसेन जोशीने गायलं आणि नंतर ह्या आपल्या फडकेंनी गायलं. म्हणजे सुधीर फडके म्हणजे दोनदा गाणं, म्हणजे किती त्या गाण्याचं पण नशीब, काय त्या संगीतकारांचं नशीब आणि काय त्या गीतकाराचं नशीब, की एक गाणं 4 दिग्गज लोकांनी करतायत. मंडळी, गाण्याचा प्रवास हा खरा संपणारा नाही. मला 6:45 सांगितलं होतं, तरी मी 7ला थांबणार आहे. पण गाण्याचा हा न संपणारा प्रवास. आता 7:15 ते मला कुलकर्णी पाटणं डोळे करतायत. पण गाणं संपणार नाही. पण कोणी असं म्हणू शकत नाही की नाही माझ्यामुळे गाणं. शमशाद बेगम होत्या, एक थोडं हिंदी 2-3 सांगते. शमशाद बेगम त्या काळी 100 रुपये घ्यायच्या एक गाणं म्हणायला. आणि एकदा राज कपूर साहेब माहीमला राहायच्या. एकदा राज कपूर साहेब गेले आणि त्यांनी विचारलं की मी एक ना पिक्चर करतो आहे, आग पिक्चर. तुम्हाला सगळ्यांना तुम्ही तुमच्या वयात तर सगळ्यांनी बघितलं असेल, त्यावेळेस गाजलेला पिक्चर. आणि मला असं वाटतं त्या पिक्चरमध्ये प्लेबॅक तुम्ही करावा. आता त्या पंजाबी गायिका होत्या. हो म्हणे करीन ना, पण माझ्याकडे ना तेवढे तुमचं मानधन नाही, हे राज कपूरनी बोलावं. ते म्हणाले, अरे तू पृथ्वीराज कपूर का बेटा है, पृथ्वी का बेटे से कौन पैसा ले, जब भी तुमको होएगा दे. म्हणजे ते गायक पण असे मिळणार नाही, असे राज कपूर सारखे दिग्दर्शक पण आपल्याला मिळणार नाही की स्वतःहून जाऊन. नाही तर एखादा दिग्दर्शक किती नाही तो स्वतःहून गेला राज कपूर. किती डाऊन टू अर्थ असतात ही माणसं. कुठून येतं ह्यांच्याकडे एवढं शालीनता. मला असं वाटतं जितकं झाड उंच तितकं वाकलेलं असतं. ही माणसं जितकी मोठी असतात त्यांच्यात स्थैर्य असतं, त्यांच्यात विनय जास्त असतो, त्यांच्यात अदब जास्त असते. आणि त्या शमशाद बेगमने गायलं. अशी कितीतरी गाणी आहेत की दोनदा. एक गुरुदत्तला एक गाणी आवडायची नाही. गुरुदत्तला नेहमी, आत्ता एक अरुण खोपकरांचं मी पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये असं असलं की गुरुदत्तला नेहमी वाटायचं की गाणं म्हणजे अडथळा आहे. ते इंग्लिश पिक्चर कसे छान आहे की त्याच्यात नसतं गाणं. मला आवडतात, पण गुरुदत्तच्या इतकं कोणीही सुंदर डायरेक्शन दिलं नाही गाण्यांना. गाण्यांना सुद्धा डायरेक्शन दिलं पाहिजे ना, कसं पाहिजे, नटीने काय भाव करायला पाहिजे, इकडे पाहिजे का तितकं. आणि गुरुदत्तला तर सगळी संवादात्मक गाणी आवडायची. हाल कैसा, असं हे कसं, हाल क्या खयाल, ही अशी जी गाणी जी संवाद, एकमेकांना प्रश्न विचारतात. ज्याने कहा मेरा जिगर गया जी. आता खरे हे जॉनी वॉकरचं गाणं आहे, पण तरीसुद्धा त्यांनी त्याच्यात किती छान केले की ऑफिसमध्ये आले, ऑफिसमध्ये बसलेत, हे जे सिच्युएशन डायरेक्टर ठरवतो. ते गाणं फेमस व्हायला थोडा डायरेक्टर पण असतं की हे अमकं अमकं करा आणि अमकं अमकं ह्याला शिवशिव. आणि किती फेमस झाली ही गाणी अशी असतात तो. आणि नंतर 2-3 गाणी मात्र होती. रंगीला रे तेरे रंग में क्यों रंग, हे गाणं एकदा SD बर्मननी सगळं संगीत दिलं, गाऊन घेतलं. पण का कोणास ठाऊक, काही गाणी काय गाणं असतात ना नको म्हणतात, आणि त्यांनी नाही घेतलं गुरुदत्तनी. आणि पुढे मग प्रेम पुजारीमध्ये त्या ह्याने घेतलं. त्याच्यानंतर अजून दुसरं एक गाणं होतं दिल का भर, ते पण गाणं नाही घेतलं. मग ते नंतर देवानंदने आपल्या दुसऱ्या पिक्चरमध्ये. म्हणजे काही काही गाणी फिरवली. लाखाच्या गोष्टी एक पिक्चर होता, लाखाची गोष्ट. आणि त्या पिक्चरमध्ये पण एक गदिमांनी एक गाणं लिहिलं होतं, लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का. पण का झालं कोणास ठाऊक. बघायला गेलं तर राजा गोसावीचा, 3 राजा त्याच्यात एकत्र होतो, राजा परांजपे, राजा गोसावी. पण ते
नाही सांगितलं दिग्दर्शकांनी की हे नको लपविलंस का आता गदिमांचं बघा ना, लपविल्याचा पण अर्थ तेच आहे, छपविल्याचा पण अर्थ आहे, पण किती वेगळा अर्थ दरवेळेस प्रकट होतो. आपल्याला दरवेळेस नवीन अर्थ मिळतो त्याच्यातनं. पण त्यांनी सांगितलं नको. पण प्रभाकर जोग फार सुंदर होते. ते गाणं त्यांनी बघितलं आणि प्रभाकर जोग म्हणाले, अरे ह्याचं मी भावगीत करू का? गदिमा म्हणाले कर ना. आणि मग त्यांनी ती चाललेली लपविलास का हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का, प्रीत लपवणी लपेल का. म्हणजे एक असं म्हणतात ना, एका हिऱ्याला जेवढीच लागतो तो त्यांना जेवढ. आणि नंतर मात्र हे इतकं इतकं फेमस झालं हे गाणं. म्हणजे त्यावेळेस बिनाका बिनाका चालायचं, ते उच्च ह्याच्यावर गेलेलं होतं. आणि मग त्याला वाटलं की उगाच आपण हे घेतलं नाही. पण ते भावगीत म्हणून आजही, म्हणजे आत्ताच्या पिढीला कदाचित माहिती नसेल, पण आपण ज्या ह्याच्यामध्ये आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना हे गाणं माहिती असेल. दीदी तर रेकॉर्डिंगला जाताना, एकदा दीदी रेकॉर्डिंगला गेल्या होत्या, तिकडे पद्मा सचदेव बसल्या होत्या. आणि दीदी म्हणाल्या, मी गाणं गाऊन येते, तर तू जरा माझी पर्स सांभाळ. तर पद्माताई सहज म्हणाल्या, पद्मा सचदेव सहज म्हणाल्या, दीदी अभी ये सब माल मेरा है, तुमने पर्स मेरे को दिया अभी मेरे से. तर दीदी लगेच म्हणाल्या, अरे उसमें तो कुछ नहीं, माल तो इधर है, वो मैं मेरे साथ में लेके जाने वाली है, उसमें का सब ले लेना, सब माल इधर आहे. आणि खरंच आज दीदी म्हणजे गजेंद्र गडकर यांनी पुस्तकात लिहिलं होतं की जर का ह्या पृथ्वीवर तुम्ही म्हणतात ना, 2 कालखंड करा म्हणे या पृथ्वीचे, एक श्रीकृष्णाचा कालखंड आणि एक दीदींचा कालखंड. म्हणजे जेवढे लोकांना श्रीकृष्णाची बासरी आवडायची, तितक्याच लोकांना दीदीचा गळा आवडतोय. त्याच्यामुळे त्याचे 2 कालखंड झालेच पाहिजे म्हणे. असा एकही व्यक्ती नाही की त्यांनी दीदी, अगदी छोटी छोटी म्हणे की दीदींचा आवाज अगदी आत्ताच्या नट्यांपर्यंत दीदींनी आवाज दिलेला आहे. आणि त्यांचे चाहते, ज्या कृष्णाचे चाहते आहेत ना, तेवढे त्या दीदींचे चाहते. मला फक्त एक शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगायची, आणि ती मी नंतर कुलकर्णी मी नंतर हे करणार आहे, की आपल्याला नेहमी वाटतं की काय आहे ह्या गाण्यांमध्ये आणि ह्या रागांमध्ये. खरं तर रागांचं गणितच खूप वेगळं आहे. काय आहे एवढं, काय काय होऊ शकतं. अजून मी अभंगांना हात पण लावला नाही. संत साहित्य तर अजून यायचंच आहे, पण माझं संत साहित्य खूप वेळा आपण ऐकलेलं आहे. एक नरसिंह मेहता संत होते. रागात किती ताकद असते बघा. राग तो कोणत्या ह्याच्यात, आता मालकंस राज आपण राजा समजला जातो, ज्याची निर्मिती कोणी केली असेल तर पार्वतीने केली आहे. बिरबल जर का ह्याच्यात तुम्ही बघितलं, त्या अकबराच्या ह्याच्यात जी नवरत्न होते त्याच्यामध्ये एक तानसेन पण होता. नुसतं बिरबल नव्हते, एक तानसेन पण होता. या तानसेनने कितीतरी राग निर्माण केले, तानसेनच्या मुलीने कितीतरी राग निर्माण केलेले आहेत. असे हे राग येत जातात. त्याच्यातले एक राग आहे केदार. केदार राग म्हणजे कृष्णाचा सगळ्यात आवडता राग कुठचा असेल, केदार. तुम्ही जर का एखाद्या बँकेमध्ये जाता आणि तुम्हाला लोन पाहिजे असेल, तर बँक तुम्हाला सांगते की गॅरेंटर आणा 2. बरं, तुमच्याकडे गॅरेंटर नाही आणायचे, मग तारण टाका. मग लोक काय करतात, आपलं सोनं तारण टाकतात, फ्लॅट तारण टाकतात, काय शेत जमीन, तुमच्याकडे जे काय त्या किमतीचं काय तारण टाकायला लागतं. पण तुम्ही कधी असं ऐकलंय का हो की एखादा राग तारण टाकले आणि त्याच्यावर कर्ज घेतले? नरसिंह मेहतानी घेतले. नरसिंह मेहता संत होते हो, कायम केदार राग गायचे, कायम केदार रागच. ते दुसऱ्या रागात भजनच गायचे नाही. आणि ते जेव्हा केदार रागात भजन घ्यायचे तर साक्षात श्रीकृष्ण समोर येऊन बसायचं. इतकी गावात चर्चा झाली होती, की इतकी गर्दी होती की नरसिंह बसले की सगळी झुंबड उडायची त्यांच्याकडे गाणं ऐकायला. का तर शेवटी कुठेतरी कृष्ण दिसेल, असा अस्पष्ट काही ना तर देवाची मूर्ती आपल्याला दिसेल. एकदा एक माणूस म्हणाला, स्वामीजी माझ्या ना मुलीचं लग्न आहे, मला ना 500 रुपये उसने पाहिजे, तुम्ही मला देता? आता हे फकीर ते म्हणे 500 काय, माझ्याकडे 5 पैसेसुद्धा नाही, 1 आणासुद्धा नाही आहे माझ्याकडे. मला कशाला लागतंय पैसे? संतांना काहीच लागलं नाही. पैशाचा मोह फक्त आपल्याला आहे. या संतांना काहीच लागलं नाही, कशाचा मोह नाही. पण मग माझ्या मुलीचं लग्न मोडेल, मला लग्न लावायचं आहे. मुलाकडच्याने सगळं बोलवून, एवढं 500 रुपयात लग्न लागणार होतं. 500 रुपयात पिझ्झा येत नाही आले, आणि तेव्हा लग्न लागणार होतं. ठीक आहे म्हणे, पण मी ना तुला कोणाकडनं तरी उसने देऊ का? आता संतांच्या ह्याला वजन असतं शब्दाला. एका सावकाराकडे घेऊन गेले आणि सावकाराला सांगितलं की ह्यांचे 500 रुपये दे जरा ह्यांना. तर म्हणे तारण काय आहे?
म्हणे तारण तर काय आणलं नाही, पण मला जर का कोणी पैसे दिले ना, मी थोडे थोडे तुला देईन. मी कृष्णाला सांगीन की थोडे पैसे दे, मी तुला देतो, पण सध्या दे, ह्यांचं ना 4 दिवसावर लग्न आहे. नाही म्हणे, तुम्ही काय करा, तुम्ही जो केदार राग गाता ना, तो इथे गहाण ठेवा म्हणे. आता केदार राग काय असा, तो राग काय असा दिसतो का, आता ही वस्तू आहे ही ठेवली, तो दिसत पण नाही. तो म्हणून मी कसा ठेवतो, म्हणजे कसं गहाण कसं ठेवायचं केदार. आजपासून तुम्ही केदार राग गायचा नाही म्हणे. आता केदार राग गायचा नाही म्हणजे इनफॅक्ट त्यांनी काय केलं की त्यांना गाणंच त्यांचं बंद केलं. ठीक आहे म्हणे, मी आजपासून गाणार नाही. आणि त्याने गाणं बंद केलं. इथे हा 500 रुपये घेऊन गेला. आता 500 रुपये जोपर्यंत तो पैसे आणून देत नाही तोपर्यंत केदार राग गायचा नाही. मग आता कोण काय पैसे देतं, 500 म्हणजे केवढी मोठी अमाऊंट. आता ते बघायचे कोण काय, कोणी पैसे देत नाही, काय नाही, ते पैसे फिटत नाही, हे गाणं गात नाही, भजन गात नाही. एक दिवशी राजाने बोलवलं, म्हणे गा के भजन म्हणा, केदार रागात म्हणा, मला बघायचं तो कृष्ण कसा दिसतो. आता राजाला कसं सांगायचं की मी 500 रुपये तिकडे उसने घेतले, तो माझा गहाण आहे. आता आपल्यासारख्या माणसाने तर गायला येते, काय बघायला येतोय तो सावकार तिकडे, आपण तर चोरून गायलं असतं. मी तर 4-5 रेकॉर्डिंग करून आली असते, इतकी आपण पैशाला हे झालेले आहेत. खरंच सांगते, इतका मोह आहे आपल्या अंगात. पण ते नाही, ते संत होते, इतके सच्चे वचन दिले. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाई पण वचन नाही. वचन दिले, मी नाही गाणार, मी गाणारच नाही. संत कधीही आपलं वचन मोडत नाही. वचन मोडायला ते बाकीची माणसं भरपूर आहेत, त्यांना माहिती आहे, ते नाही मोडत. ते राजाला म्हणाले, मी नाही गाऊ शकत, माझा ना राग कोणाकडे तरी ना ठेवलेला आहे, तो 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 ज्या रागात मी गातो. नाही नाही म्हणे, ते काय माहिती नाही, तुम्हाला गायलाच लागेल. इतक्यात त्यांच्या पायाखाली एक चिठ्ठी आली आणि ती चिठ्ठी त्यांनी बघितली, तर त्याच्यात होतं 500 रुपये मिल गया, तुमचं कर्ज फिटलं, तुम्ही गाऊ शकता. त्यांना वाटलं की फिटलं म्हणजे त्या शेतकऱ्यांनी ते काय त्यांनी घेतलं, त्यांनी दिलं, किंवा राजाने आपलं कर्ज फिटलं. आणि त्यांनी ते बंद केलं आणि त्यांनी जो इतक्या दिवस बंद ठेवलेला जो मोकळा केला, तो केदार राग त्यांनी मोकळा केला आणि इतका गायले की साक्षात कृष्ण. आणि तेव्हा कृष्ण म्हणजे कान, म्हणजे देव पण, देवाला कोणाला स्तुती आवडत नाही, देवाला पण स्तुती आवडते. देवाचे कान तरसले होते त्यांचा आवाज ऐकायला, तो केदार राग ऐकायला. आणि त्यांनी तो केदार राग केला, कृष्णाने दिसला, कडकडून मिठी मारली. आणि नंतर जाऊन त्या सावकाराला विचारलं, पैसे कोणी आणून दिले. काय माहिती नाही म्हणे, एक सावळासा माणूस आला होता, कमरेला बासरी होती, काही नाही, साधा कपडे घातले होते, कमरेला फक्त त्याच्या बासरी होती, आणि त्यांनी येऊन तुमचे पैसे दिले. देव कधी काय करेल, कोणाला काय करेल, काही सांगता येत नाही, कोणत्या रूपात येईल आणि काय करेल आणि काय, आणि असा दिला. संगीताच्या अशा खूप गोष्टी आहेत मैत्रिणींनो. आता खरंच 7:15 झाले आणि सगळ्यांना रिक्षा मिळणे, पाऊस थांबलेला आहे. पुन्हा एकदा कुलकर्णी साहेब, तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. आणि ह्याच्यामध्ये ना खूप कवी मी घेतलेले नाही आहेत, संगीतकार घेतलेले नाही आहे, कारण मला थोडा वेळ कमी पडला. जर का क्रमवंशी आपण म्हणतो, जर का तुम्हाला चालेल तर मला एक संधी द्यावी की ह्याच्यात मी जी गाणी घेतली आहेत, ती गाणी, त्या गाण्यांना 100 वर्ष पूर्ण झाली. त्यातले फक्त मी चाफा बोले ना आणि कशी या तजू पदाला, ही 2 गाण्यांना 100 वर्ष. पण अजून 9 गाणी माझी तुम्हाला सांगायची आहे, ते अशी घाईत सांगून होणार नाही. तर एखादा मला नंतर संधी द्या, मी नक्की तुम्हाला हा प्रवास संगीताचा पूर्ण करीन. आपण इतकं शांतपणे ऐकलत आणि मला ही संधी दिली, त्यामुळे तुमच्या सगळ्या ह्या जे तुमचा हा संस्था आहे, या संस्थेचे मी आभार मानते आणि माझ्या वाणीला आराम देते. धन्यवाद.